आजही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून दख्खनच्या रांगड्या मातीत लाखो भक्तांच्या मुखातून एकच जयघोष घुमतो, ज्योतिबाच्या नावानं चांगभलं. हा केवळ एक नारा नाही, तर ती आहे एक दैवी ऊर्जा, एक अभेद्य संरक्षण आणि साक्षात परब्रह्माच्या ज्योती स्वरूपाचा साक्षात्कार. तुम्ही कधी विचार केला आहे का, हा दख्खनचा राजा ज्योतिबा नेमका कोण आहे आणि त्याचा प्रकट दिन, ज्याला केदारनाथ प्रकट दिन असेही म्हणतात, तो इतका महत्त्वाचा का आहे? चला तर आज आपण या परब्रह्माच्या जन्मोत्सवाचं गूढ उलगडूया. आपल्या परंपरेत प्रत्येक मोठ्या घटनेमागे एक गहन अर्थ दडलेला असतो. हा श्लोक पहा. विश्वेशम विश्वंद्य मुनी मनुज सुरैरिरीड्यमानम कृपालुम वंदे केदारमीशम कलिमल शमनम भुक्तिमुक्ती प्रदैव. याचा अर्थ आहे, जे विश्वाचे ईश्वर आहेत, मुनी, मनुष्य आणि देवांद्वारे वंदिले जातात, जे कृपाळू आहेत, त्या केदारनाथांना मी वंदन करतो, जे कलियुगातील पापांचा नाश करतात आणि भोग व मोक्ष दोन्ही प्रदान करतात. या श्लोकासोबतच एक रहस्यमय मंत्र, जो ज्योतिबांच्या तेजाचे सार आहे, तो म्हणजे ओम ह्रीं श्रीं ज्योती स्वरूपा, ओम क्लीं श्रीं जय दक्षिणदीपा राहा, श्रीं क्लीं रवाग्निरूपा रम रजसत्वतम, ओमकारा वम विष्णू वषटकारा ललंकारा त्रिशूलधरा त्रयंबका. हा मंत्र केवळ ध्वनी नाही, तर तो आहे नाथांच्या दिव्य ऊर्जेला आवाहन करण्याचा मार्ग. त्याच्या उच्चाराने तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जावलय निर्माण होतं, जे तुम्हाला भयमुक्त करतं आणि भक्ती मार्गावर स्थिर करतं. हा प्रकट दिन केवळ एक सोहळा नाही, तर तो आपल्या अस्तित्वाशी जोडलेला एक महत्त्वाचा दिवस आहे. अनेक युगांपूर्वी जेव्हा भूलोकावर आसुरी शक्तींचा हैदोस माजला होता, तेव्हा कोल्हापूरच्या परिसरात रत्नासूर आणि रक्तभोज नावाच्या महाभयानक राक्षसांनी हाहाकार उडवला होता. त्यांच्या क्रूरतेने मनुष्य आणि देवही त्रस्त झाले होते. कल्पना करा, जेव्हा चहूबाजूंनी अंधार पसरतो, तेव्हा एका प्रकाशाच्या किरणाची किती गरज असते. तेव्हा करवीर निवासिनी आई श्री महालक्ष्मी अंबाबाई यांनी या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी देवांना आर्त साद घातली. या हाकेला प्रतिसाद देत साक्षात परब्रह्मानेच अवतार घेण्याचा निर्णय घेतला. हा अवतार केवळ एक साधी घटना नव्हती, तर तो होता धर्मरक्षणासाठी आणि साधकांना अभय देण्यासाठी एका परमशक्तीचा उदय. हेच या दिवसाचे खरे महत्त्व आहे. तुम्ही श्री ज्योतिबांना फक्त एक लोकदैवत समजत असाल, तर ते पूर्ण सत्य नाही. ते आहेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींच्या एकत्रित शक्तीचे, त्यांच्या तेजाचे आणि अंशांचे पूर्णावतार. कल्पना करा, एकाच देवतेमध्ये सृष्टी, स्थिती आणि लय या तीनही शक्ती एकवटलेल्या आहेत. पुराणांमध्ये असे वर्णन आहे की चैत्र शुद्ध षष्ठीयुक्त सप्तमीच्या मंगल प्रहरी सूर्योदयाच्या वेळी शतमुख ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यासोबतच महर्षी जमदग्नी ऋषींचा अर्धा क्रोधांश आणि 12 सूर्यांचे एकत्रित प्रखर तेज घेऊन श्री ज्योतिबा या ज्योती स्वरूपात प्रकट झाले. त्यांना केदारेश्वर म्हणजेच भगवान शिवाचे एक शक्तिरूप मानले जाते, जे दख्खनच्या या भूमीवर अवतरले. त्यांच्या प्रदीप्त तेजाने आणि लखलखत्या सुवर्णकायेने त्यांनी आसुरी अंधकार नष्ट केला. हे आहे त्यांच्या दिव्यत्वाचे खरे रहस्य. या दिव्य अवतारामागे एक हृदयस्पर्शी कथा आहे, जी पितृभक्तीचा महिमा सांगते. पौगंड ऋषींनी अनेक वर्ष शनिप्रदोष व्रताचं आचरण करत एका कल्पापर्यंत कठोर तपस्या केली होती. कल्पना करा, त्यांचं समर्पण किती असेल. त्यांच्या धर्मपत्नी विमलांबुजा मातेच्या ओंजळीत ज्योती स्वरूपात प्रगट झालेल्या या परब्रह्माने या ऋषी दाम्पत्याच्या प्रेमापोटी अवघ्या 8 वर्षांच्या बटूचा अवतार धारण केला. तो दिवस म्हणजेच आजचा श्री केदारनाथ प्रकट दिन. ज्योतिबा हे केवळ राक्षसांचा संहार करणारे नाहीत, तर ते आपल्या भक्तांचे क्षेत्रपाळ, रक्षक आणि न्याय देणारे देव आहेत. त्यांची ही ज्योती केवळ अंधाराचा नाश करत नाही, तर प्रत्येक जीवाला जगण्यासाठी एक आश्वस्त दृष्टी देते, एक प्रकाशमय मार्ग दाखवते. म्हणूनच महाराष्ट्रातील कोट्यावधी भक्त त्यांना आपले कुलदैवत मानतात. ही कथा आपल्याला शिकवते की निस्वार्थ भक्ती आणि तपस्या कधीच वाया जात नाही. यातूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य मार्ग सापडे. तुम्ही विचार करत असाल, इतके पराक्रमी देव असूनही ज्योतिबांनी आपला स्वतःचा कोणताही उत्सव का साजरा केला नाही? हेच त्यांच्या वैराग्यपूर्ण रूपाची आणि संतुलनाची सर्वात मोठी साक्ष आहे. ते विजयाचे श्रेय कधीच मिरवले नाहीत. ही त्यांच्यातील वैराग्य वृत्ती आणि निर्लिप्तता दर्शवते, जी आपल्याला जीवनात यश मिळाल्यावर अहंकारी न होण्याचा धडा देते. आई अंबाबाईने जीवन नियमनासाठी विविध सोहळ्यांना सुरुवात केली, पण दख्खनच्या स्वामीचा उत्सव कोणता? तर तो हाच, त्यांचा प्रकट दिन. हा दिवस म्हणजे केवळ एक उत्सव नाही, तर नाथांच्या निस्वार्थ वृत्तीचे स्मरण करण्याचा आणि त्यातून प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. त्यांच्या या वैराग्यातच त्यांच्या शक्तीचे खरे रहस्य दडलेले आहे. श्री केदारनाथ प्रकट दिन हा केवळ एक सण किंवा उत्सव नाही, तर तो आपल्या आत दडलेल्या षड्विकारांना म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या आंतरिक शत्रूंना जिंकण्याचा आणि आपल्या शरीरातील मूलाधार ते आज्ञाचक्रापर्यंतच्या 6 चक्रांना जागृत करण्याचा एक सुवर्णकाळ आहे.
तुम्ही तुमच्यातील नकारात्मक शक्तींवर विजय मिळवू शकता, तुमच्या ऊर्जेला योग्य दिशा देऊ शकता. या प्रकट दिनाच्या निमित्ताने चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यापासूनच आपण एक नवरात्र साजरी करू शकतो. हे नवरात्र म्हणजे 9 दिवस देवाला वाहिलेले. या काळात आपण आपल्याला जमेल ते नियम धरून सात्विक आचरण करू शकतो. सात्विक आहार, सात्विक विचार आणि सात्विक जीवनशैली आपल्याला नाथांच्या तेजाच्या जवळ घेऊन जाते. हे फक्त कर्मकांड नाही, तर स्वतःला शुद्ध करण्याची आणि आत्मिक शक्ती जागृत करण्याची एक संधी आहे. आता प्रश्न येतो, कसं करायचं? यासाठी 3 सोपे आणि प्रभावी मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे नित्य पठण. तुम्ही केदार कवच आणि सहस्त्रनाम यांचे पठण करा. केदार कवच हे तुम्हाला सर्व संकटांपासून आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षणाची अभेद्य ढाल पुरवते. हे कवच तुमच्या भोवती एक अदृश्य ऊर्जावलय निर्माण करतं. सहस्त्रनाम म्हणजे नाथांच्या 1000 नावांनी त्यांचं स्मरण करणं. प्रत्येक नावामागे त्यांची एक विशिष्ट शक्ती आणि गुण दडलेला आहे. या पठणामुळे केवळ शब्द नाहीत, तर नाथांची ऊर्जा तुमच्या शरीरात, मनात आणि आत्म्यात प्रवाहित होते. या पठणामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती मिळते. नियमित पठणामुळे मन शांत होते आणि सकारात्मकता वाढते. यामुळे तुम्हाला एक वेगळीच शांती आणि बळ अनुभवता येईल. ज्योतिबा उपासनेचा दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा मार्ग म्हणजे केदार विजय ग्रंथाचे पारायण. हा ग्रंथ म्हणजे केवळ एक पुस्तक नाही, तर तो आहे श्री ज्योतिबांच्या लीलांचा, त्यांच्या पराक्रमाचा आणि भक्तांना दिलेल्या आशीर्वादाचा साक्षीदार. जसे आपण आपल्या पूर्वजांच्या कथा ऐकून प्रेरणा घेतो, तसेच केदार विजय वाचून तुम्हाला नाथांच्या कृपेची, त्यांच्या सामर्थ्याची प्रचिती येते. या ग्रंथातील प्रत्येक कथेमध्ये जीवनाचा अर्थ, संकट निवारणाचे मार्ग आणि आध्यात्मिक उन्नतीचे रहस्य दडलेले आहे. या पारायणामुळे तुमच्या मनात नाथांविषयीची श्रद्धा आणि भक्ती अधिक दृढ होते. ग्रंथ वाचताना तुम्ही स्वतःला त्या प्रसंगांमध्ये सामील झाल्याचा अनुभवाल आणि तुमच्या सर्व शंका दूर होतील. यामुळे तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडून येतो. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे प्रकट क्षणाचा अनुभव घेणं. 24 मार्च 2026 रोजी प्रकट दिनाच्या दिवशी प्रातःकाळी सूर्योदयापूर्वी नाथांच्या प्रकट क्षणाचं वर्णन करणारा केदार विजय ग्रंथाचा 3रा अध्याय पुन्हा वाचा. हा अध्याय वाचताना तुम्ही त्या क्षणाचे साक्षीदार होता हे अनुभवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर घरच्या देवाला गुलाल आणि फुलांची उधळण करून नाथांचं स्मरण करा. हा केवळ एक विधी नाही, तर तो आहे नाथांशी थेट संबंध जोडण्याचा एक पवित्र क्षण. ज्या क्षणी ते प्रकट झाले, त्या क्षणाची ऊर्जा अनुभवल्याने तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता वाढते. हा क्षण तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देतो, एक नवीन ऊर्जा देतो. हे एक मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरण आहे, जे तुम्हाला नाथांच्या कृपेसाठी पात्र बनवते. या सर्व उपासनेसोबतच ज्योतिबांच्या ज्योती स्वरूपाचे ध्यान करा. शांत जागी बसा, डोळे मिटा आणि कल्पना करा की तुमच्यासमोर एक प्रखर सोनेरी ज्योत तेवत आहे. तीच ज्योतिबांची ज्योती. आता कल्पना करा की ती ज्योत हळूहळू तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. तुमच्या हृदयात एका छोट्या ज्योतीच्या रूपात प्रज्वलित झाली आहे. ही ज्योत तुमच्यातील सर्व नकारात्मकता, भीती, चिंता आणि दुःख नष्ट करत आहे. जसा अंधार प्रकाशासमोर टिकू शकत नाही, तसेच तुमच्यातील सर्व वाईट विचार या दिव्य ज्योतीच्या तेजाने नाहीसे होत आहेत. हे ध्यान तुम्हाला एक खोलवर शांतता आणि एकाग्रता देईल, ज्यामुळे तुमचे मन आणि आत्मा शुद्ध होईल. हे एक आंतरिक शुद्धीकरण आहे, जे तुम्हाला नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता देईल. या सर्व आध्यात्मिक प्रयत्नांसोबत जर तुम्हाला शक्य असेल तर वाडी रत्नागिरीवर प्रत्यक्ष श्री क्षेत्र ज्योतिबा भूमीवर दाखल व्हा. कारण प्रत्यक्ष दर्शनाचा अनुभव हा खऱ्या अर्थाने दुग्धशर्करा योगच असतो. ज्या भूमीवर साक्षात परब्रह्माचा अवतार झाला, त्या पवित्र भूमीवर पाय ठेवल्याने मिळणारी ऊर्जा आणि समाधान हे अवर्णनीय आहे. मंदिरात जाऊन नाथांचं दर्शन घेतल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. या क्षेत्रभेटीमुळे केवळ मानसिक समाधानच मिळत नाही, तर तेथे अनुभवलेली सकारात्मक ऊर्जा तुमच्यासोबत परत येते आणि तुम्हाला दीर्घकाळ प्रेरणा देते. हे ठिकाण केवळ एक मंदिर नाही, तर कोट्यावधी भक्तांच्या श्रद्धेचे आणि आस्थेचे एक जिवंत प्रतीक आहे. ज्योतिबांच्या प्रकट दिनाच्या या काळात केलेली उपासना तुम्हाला अनेक स्तरांवर अलौकिक लाभ मिळवून देते. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे तुमच्यातील षड्विकारांवर विजय. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे आपले आंतरिक शत्रू आहेत, जे आपल्याला कधीच शांत राहू देत नाहीत. या उपासनेमुळे तुम्हाला या विकारांवर नियंत्रण मिळण्यास मदत होते, ज्यामुळे तुम्हाला एक गहन मानसिक शांती लाभते. तुम्ही स्वतःला अधिक नियंत्रित, अधिक संयमी आणि अधिक स्थिर अनुभवाल. हे आत्मनियंत्रण तुम्हाला जीवनातील प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करते. जेव्हा तुमचे मन शांत असते, तेव्हा यश आपोआप तुमच्याकडे येते. या उपासनेचा दुसरा मोठा लाभ म्हणजे चक्र जागृती. आध्यात्मिक साधनेत तुमची अभूतपूर्व प्रगती होते. तुमच्या शरीरातील मूलाधार ते आज्ञाचक्रापर्यंतच्या 6 चक्रांची जागृती साधल्याने तुम्हाला उच्च चेतनेचा अनुभव येतो. ही केवळ एक कल्पना नाही, तर एक वास्तविक अनुभव आहे, जिथे तुम्हाला तुमच्या आंतरिक शक्तींची जाणीव होते. जेव्हा ही चक्रे जागृत होतात, तेव्हा तुमच्या शरीरात आणि मनात एक नवीन ऊर्जा संचारते, ज्यामुळे तुम्ही आणि अधिक शक्तिशाली बनता. हे तुम्हाला आत्मिक उन्नतीकडे घेऊन जाते आणि तुम्हाला जीवनातील गहन रहस्य समजण्यास मदत करते. तुम्ही जगाकडे एका वेगळ्या आणि अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू लागता. ज्योतिबा हे केवळ आशीर्वाद देणारे नाहीत, तर ते संरक्षणाची शक्ती आहेत.
या काळात केलेल्या उपासनेमुळे तुम्हाला सर्व प्रकारच्या संकटांपासून आणि नकारात्मक ऊर्जांपासून अभेद्य संरक्षण मिळते. तुम्ही कोणत्याही वाईट नजरेपासून, ईर्षेपासून किंवा अदृश्य शक्तींपासून सुरक्षित राहता. कल्पना करा, तुमच्या भोवती एक अदृश्य शक्तिशाली ऊर्जा कवच निर्माण झाले आहे जे तुम्हाला कोणत्याही धोक्यापासून वाचवते. जेव्हा तुम्हाला संरक्षणाची खात्री असते तेव्हा तुम्ही अधिक आत्मविश्वासाने आणि निर्भयपणे जीवन जगू शकता. ही सुरक्षा तुम्हाला मानसिक आणि शारीरिक बळ देते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकता. हा केवळ एक उत्सव नाही, तर आपल्या संपूर्ण आयुष्याला एका नव्या संधीने घडवण्याचा, एक सकारात्मक वळण देण्याचा सोहळा आहे. नाथांच्या कृपेने तुमची आध्यात्मिक प्रगती होतेच, पण सहजच भौतिक प्रगतीचे मार्गही खुले होतात. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, व्यवसायात किंवा व्यक्तिगत जीवनात यश मिळवू शकता. जेव्हा तुमचे मन शांत असते, विचार स्पष्ट असतात आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळते, तेव्हा यश मिळवणे सोपे होते. ज्योतिबांची कृपा तुम्हाला योग्य वेळी योग्य संधी मिळवून देते, ज्यामुळे तुमचे जीवन समृद्ध होते. ही उपासना तुम्हाला केवळ आत्मिक समाधानच देत नाही, तर तुम्हाला भौतिक सुख आणि समृद्धीकडेही घेऊन जाते. हे दोन्हीही मार्ग एकत्र जोडले जातात. आणि सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे मनाला मिळणारी शांती. खेळ महत्त्वाचा आणि त्यातून गवसणारं तात्पर्य हेच आपल्या नाथांचं आपल्या पाठीशी असणारं एक संस्काररूपी आशीर्वादाचं छत्र आहे. हे समजल्याने जीवनातील जय पराजयापलीकडे जाऊन तुम्हाला समाधान लाभते. जीवन हा एक खेळ आहे आणि त्यात जय पराजयापेक्षा त्यातून काय शिकलो हे जास्त महत्त्वाचे आहे, हे नाथांची उपासना आपल्याला शिकवते. हे ज्ञान तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता शांत राहण्यास मदत करते. तुम्ही जीवनातील चढ उतारांना अधिक सकारात्मकतेने सामोरे जाता आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकता. ही मनःशांती तुम्हाला खरी आनंदी बनवते, जी कोणत्याही भौतिक वस्तूने मिळत नाही. ज्योतिबांना महालक्ष्मी देवीचे बंधू मानले जाते, म्हणूनच कोल्हापूरमध्ये अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर ज्योतिबाच्या डोंगरावर जाण्याची परंपरा आहे. ही परंपरा केवळ श्रद्धा नाही, तर ती एका अदृश्य ऊर्जेच्या प्रवाहाला जोडते, जिथे बंधू भगिनींच्या प्रेमातून भक्तांना दुहेरी आशीर्वाद मिळतात. श्री ज्योतिबा त्यांच्या परिवार देवतांसह, देवी श्री चोपडाई, श्री यमाई आणि देव श्री कालभैरव यांच्यासह नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात. ही देवतांची शक्ती तुमच्यावर नेहमी कृपा करते, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करते आणि तुमच्या प्रत्येक पावलावर संरक्षण देते. जेव्हा तुम्ही या सर्व देवतांचे स्मरण करता तेव्हा तुम्हाला एक सामूहिक शक्ती मिळते, जी तुम्हाला अधिक बळकट करते. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला येथे लाखो भाविक जमतात. सासनकाठ्या मिरवल्या जातात, ढोल ताशांचा गजर होतो आणि गुलालाची उधळण इतकी भव्य असते की संपूर्ण डोंगर गुलाबी रंगात न्हाऊन निघतो. म्हणूनच याला पिंक टेम्पल असेही म्हटले जाते. हा पालखी सोहळा म्हणजे देव स्वतः भक्तांमध्ये येतो, त्यांचं रक्षण करतो आणि त्यांच्या आयुष्यात जीवनाच्या अर्थाची पेरणी करतो, याचीच प्रचिती देतो. कल्पना करा, लाखो लोकांच्या एकत्रित भक्तीची ऊर्जा. हा अनुभव तुम्हाला पूर्णपणे भारावून टाकतो. या सोहळ्याला उपस्थित राहिल्याने तुम्हाला एक सामूहिक सकारात्मक ऊर्जा मिळते, जी तुम्हाला वर्षभर ताजीतावानी ठेवते. हा उत्सव केवळ एक सण नाही, तर तो आहे देव आणि भक्तांमधील अतूट नात्याचा एक जिवंत अनुभव. 1730 मध्ये मराठा सरदार राणोजी शिंदे यांनी बांधलेले हेमाडपंथी शैलीतील काळ्या दगडातले हे भव्य मंदिर केवळ एक वास्तू नाही, तर ते कोट्यावधी भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. प्रत्येक दगडातून, प्रत्येक कोणातून एक प्राचीन कथा आणि भक्तीची ऊर्जा जाणवते. हे मंदिर आपल्याला आपल्या समृद्ध इतिहासाची आणि परंपरेची आठवण करून देते. येथे येऊन तुम्हाला केवळ नाथांचे दर्शनच होत नाही, तर तुम्ही इतिहासाच्या एका महत्त्वाच्या भागाचे साक्षीदार बनता. या मंदिराची भव्यता आणि ऐतिहासिक महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि तुमच्या मनात श्रद्धा अधिक दृढ करेल. हे मंदिर आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसाचा एक अविभाज्य भाग आहे. ज्योतिबा प्रकट दिन हा केवळ एका देवाचा जन्मोत्सव नाही, तर तो आहे धर्माचा विजय, भक्तीचा उत्सव आणि देवभक्तांच्या अतूट नात्याचा सोहळा. ज्योतिबाच्या नावाने चांगभलं म्हटलं की संकटावर विजय मिळतो. ही महाराष्ट्रातली म्हण केवळ शब्द नाहीत, तर ती एक गहन सत्य आहे, एक अनुभव आहे. ही म्हण तुम्हाला आत्मविश्वास देते, तुमच्या मनात सकारात्मकता पेरते. जेव्हा तुम्ही चांगभलं म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःला आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांना एक सकारात्मक ऊर्जा देता. ही ऊर्जा तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देते आणि तुमच्या जीवनात यश मिळवून देते. हे तुमच्यासाठी केवळ एक श्रद्धा नाही, तर एक जगण्याचा मंत्र आहे. हा दिवस आपल्याला प्रेरणा देतो की आपण नेहमी धर्माच्या बाजूने उभे राहावे आणि भक्तीने आपले जीवन सफल करावे. या दिवशी, या मंगल क्षणी आपण सर्वजण आपल्या देहातल्या भक्तिभावावर श्रींच्या दर्शनाने आशीर्वादाची कृपा प्राप्त करून घेऊया. आयुष्याच्या या खेळात संकटांमध्ये तग धरून योग्य मार्गदर्शनाने तात्पर्य मिळवून सचेतनेचे तत्व देणाऱ्या आपल्या नाथांचे स्मरण करूया. हे स्मरण केवळ एक विधी नाही, तर ते आहे तुमच्या आत्म्याला जागृत करण्याचे, तुम्हाला जीवनातील चढ उतारांमध्ये स्थिर ठेवण्याचे एक साधन. नाथांचे सय तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास, चुकीच्या मार्गांपासून दूर राहण्यास आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्यास प्रेरणा देते. या आशीर्वादाने तुमचे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि सफल बनेल. हे सचेतनेचे तत्व तुम्हाला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करेल.
चला या सुवर्ण सोहळ्याचे साक्षीदार होऊया आणि श्री केदारनाथ प्रकट दिनाचा कृपाशीर्वाद घेऊया. हा दिवस फक्त एक कॅलेंडरवरील तारीख नाही, तर तो आहे तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात करण्याचा, सकारात्मक बदल घडवण्याचा एक सुवर्ण क्षण. सामूहिक भक्तीमध्ये सामील होऊन तुम्ही एक अदृश्य ऊर्जा अनुभवू शकता, जी तुम्हाला वर्षभर प्रेरणा देईल. या दिवशी तुम्ही स्वतःला नाथांच्या चरणी समर्पित करून त्यांच्या कृपेचे पात्र बनता. हा दिवस तुम्हाला आठवा कळून देतो की तुम्ही एकटे नाही आहात, तर एक महान शक्ती नेहमी तुमच्या पाठीशी उभी आहे. चला या सोहळ्याचा भाग बनूया आणि आपल्या जीवनात नवीन ऊर्जा आणि आनंद भरूया. आणि शेवटी पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात म्हणा, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. हा केवळ एक जयघोष नाही, तर तो आहे तुमच्या विश्वासाचा, तुमच्या श्रद्धेचा आणि तुमच्या विजयाचा. जेव्हा तुम्ही हे शब्द उच्चारता तेव्हा तुम्हाला एक अदृश्य शक्ती मिळते, जी तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढते. हे शब्द तुमच्या मनात सकारात्मकता पेरतात आणि तुम्हाला हे आठवण करून देतात की तुमच्या पाठीशी एक महान दैवी शक्ती उभी आहे. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळो, तुमच्या प्रत्येक संकटावर विजय मिळो आणि तुमचे जीवन आनंदाने आणि समृद्धीने भरून जावो, हीच सदिच्छा. हा जयघोष तुम्हाला नेहमी ऊर्जा आणि प्रेरणा देत राहो. ओम नमः शिवाय. या सर्व उपासनेचा आणि भक्तीचा मूळ गाभा भगवद्गीतेतील या श्लोकात आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. याचा अर्थ आहे तुमचे कर्म करण्यावरच अधिकार आहे, त्याच्या फळांवर कधीही नाही. तुम्ही कर्माच्या फळाचे कारण बनू नका आणि निष्क्रियतेमध्येही तुमची आसक्ती नसावी. ज्योतिबांची उपासना करतानाही फळाची अपेक्षा न ठेवता आपली कर्तव्य करत राहा. हेच खरे ज्ञान आहे आणि मुक्तीचा मार्ग आहे. ओम नमः शिवाय.